बस झालं बासरी वाजवणं. झोपेतून उठल्यावर कपडे सुद्धा घडी करून ठेवता येत नाही. अगं त्याच्या बासरी वाजवण्यानं तू कशाला खो घालते मध्ये मध्ये? तुम्ही बसा बासरी ऐकत. बघ अगं त्यांनी बासरी वाजवली ना की देवपूजा अख्खी पूर्ण झाल्यासारखी वाटते बघ. बासरीनं कुठं पोट भरणार आहे? वय रे उठ, दप्तर भर आणि निघ शाळेला. आणि मग दप्तर नाही न्यायचं वय? नाही. बारक्या बघ आजपासून दोन्ही टाइम तू रियाज करायचा, सकाळ आणि संध्याकाळ. मी तुला मोठा बासरी वादक बनवणार आहे. आणि आज तुला मी नवी बासरी पण घेऊन येणार आहे. आव अगोदर घरात दाणे आणायचं बघा. ते आणू ग, त्याची नको काळजी कर तू. एकदा हा चांगला बासरी वादक झाला ना तर धान्याच्या कोट्याच्या कोट्या ठेवू घरामध्ये. तू काय बी काळजी करू नको. खरं बारक्या आहे की नाही? वय बरोबर की नाही रे? हा हा बस झालं कौतुक. येतो मी. चल येतोय बारक्या मी. आई मी पण येतो. अरे बारक्या काय खाऊन जाशील? हाय का आता काय करावं या बाप लेकांना, दोघं वेंधळे सारखेच. काय बारक्या शूटिंग मध्ये आली, तुम्हाला बोलावलं शाळेत. हा अरे तू त्यांना बासरी बिसरी वाजून दाखवली काय? चला तुम्ही. अरे अरे चल 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 लवकर. सर आतमध्ये येऊ? नमस्कार. हे पहा, हे डायरेक्टर साहेब आहेत, तुमच्या बारकोला सिनेमात घेणार आहेत. सर माझा बारको आहे ना इतकी छान बासरी वाजवतो काय सांगू तुम्हाला, एकदम छान वाजवतो. आणि तो एकदा बासरी वाजवायला लागला ना की मला असं वाटतं की त्याची माझी देवपूजा चालू असती ना की असं वाटतं की आता माझी देवपूजा पूर्ण झाली म्हणून. आणि एकदा पिंपळगावला आम्ही गेलो होतो. डायरेक्टर साहेब काय म्हणतात ते तर ऐकून घ्या. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्याला बासरी सुंदर वाजवता येते म्हणून काही आम्ही त्याला सिनेमात घेत नाही. मग तो अपंग आहे ना, म्हणजे लंगडा आहे ना, म्हणून त्याला आम्ही सिनेमात घेतोय. नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो सर. हो तो अपंग नाहीये. बारको चालून दाखव त्यांना. हा हे बघा सर चालता येते त्याला. हे बघ ते किती मस्त. अहो रावसाहेब तो अपंग आहे स्पष्ट दिसतंय ना. अहो रावसाहेब तुम्ही जरा समजून तर घ्या. अहो बारको जर चित्रपटामध्ये चमकला ना तर त्याचं नाव होईल आणि तुमचंही नाव होईल आणि आपल्या शाळेचंही नाव होईल. अहो रावसाहेब असं काय करता तुम्ही? ते फार मोठे डायरेक्टर आहे, फार मोठे डायरेक्टर आहे. हो खड्ड्यात गेला तुमची शाळा आणि तुमचं गाव. काय करायचं मला त्याच्याशी? आणि खड्ड्यात गेला तुमचा पिक्चर. माझा परत काय तुम्ही काय तमाशा कशाला मांडला? माझ्या परत तमाशा मांडू नका. मी आहे भक्कम त्याला पोचायला. चल रा बारक्या. काय झालं तुला? काय झालं तुला? पागल झालं काय? चल चल चल. चल चल खाली. अहो काय झालं? सांभाळ त्याला. हा बारक्या? अरे बारक्या काय झालं तुला?
अहो काय झालं तुम्हाला चिडायला एवढं? अगं ते शाळेत पिक्चर वाले आलेत म्हण, त्याला पिक्चर मध्ये काम करायचंय. अहो मग चांगलंच आहे की. तुला पिक्चर मध्ये काम करायचं? करायचं वय? अगं पण ते लग्नाचं पिक्चर करायचं म्हणतात. खरं सांग मला तू, अगं आपलं पोरग काय लग्न आहे वय? आणि मला पिक्चर मध्ये काम करायचंय. थोबडत फोडून भाडव्या, पिक्चर मध्ये काम करायचं म्हणतो. अहो एवढं काय चिडताय? त्याला काय कळतं का? पिक्चर मध्ये काम करायचं म्हणतो. राम राम. राम 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 राम. भाऊ हा बोला. एक 2 रुपयाची बिड्या दे बरं. व्हिडिओ देऊ का? माझी हो ते बारक्या लहानपणापासून लंगडाच आहे का? अरे तुला काय करायचं? मायला घाल तुझ्या बिड्या चुलीत. काय माणूस आहे यार, बघा विचारायचं असं बोलतय. बारक्या, अरे बारक्या, अरे असं रडू नको ना. काय म्हणते, तुला माहितीये ना दादाचा स्वभाव कसा आहे. जाऊ दे, त्यांचं नको मनावर घेऊ. बारक्या ऐक ना, मी तुला एक मस्त गंमत आणली बघ. अरे तुझ्या दादानी चालली आहे, तुला दाखवते बघ. हे बघ, तुझ्यासाठी नवी बासरी आणली. तर आणि तिला ना असं गळ्यात अडकवायचं पण आहे ना. मस्त आहे की नाही बासरी? हा बघ, आता माझा बारक्या खुश झालाय. तर तुला जेवायला आणते बरं का. तुझ्यासाठी भाकरी. बारक्या, या बाया, कुठे गेलं पोरग? बारक्या, अरे बारक्या, बारक्या, ए बारक्या, कुठे गेलं पोरग? बारक्या, आवाज तात्या, बारक्या गेला का तिकडून? नाही. आता कुठे शोधू बाई याला? अरे बारक्या, ए बारक्या, हे बारक्या, हवा बारक्या दिसला का तुम्हाला? नाही दिसला. बारक्या, बारक्या, आता का बाया कुठं शोधू या बारक्याला? बारक्या दिसला वय? नाही दिसला. बारक्या, हवा तुम्ही कुठे चालल्या? काय झालं? बारक्या नाही घरात. बारक्या नाही, गेला रुसून तो. कुठे गेला रुसून? आता मला काय ठाव. बारक्याच्या तर आता कुठं बघावं बा याला. चल आपण इकडे पाहता. मी सगळीकडे पाहून चल आले. तू तू चल. करा माझ्या इथे पाहून आले. पोरग इतकं डोक्यावर बसून ठेवलं ना, तू बघ विचारूच नको त्याचा. याला विचार बरं. नाही पाहिलंय. त्या मावशीला विचार. मावशी तुम्ही आमच्या बारक्याला पाहिलं का? हो नाही. माहिती बाई. तू एक काम कर, तू इकडून जा, मी इकडून पाहतो त्याला. जाय तू. तात्याकडे पण बघा हा बरं का. बघतो मी. जाय तू. काय काळजी नको कर त्याची. बारक्या दिसला का? दिसला. आता कुठं कुठं शोधू बाई. सारं रानमाळ बघून झालं. बारक्या दिसला? बारक्या, ए बारक्या, बारक्या, ए बारक्या. अरे ते उधारीच काय केलं रे? अरे संदीप भाऊ, त्यावाले पैसे देईन रे मी. तू काय काळजी करू. अरे देईन रे बाबा, देईन. माझ्याकडे आता पैसे नाही. पण मला एक सांग, माझं पोरग दिसला का तुला? माझं बारक्या. हो पोरग पाहिलंय का मी? काय तिकडे? अरे यार, असं काय रागवतो माझ्यावर? बारक्या, ए बारक्या. बरं बासरी वाजून दाखव. भाऊ, अरे माझं पोरग बिरग दिसलं का तुला?
तेच ना लांगडा पांगला. अरे हा बाबा पार लगड पांगळ तू म्हणशील तसं, पण सापडलं दिसलं का तुला माझं पोरग? हा गेला तिकडं बघ. जाय कुठं? ते काय ते रस्त्याने गेला बघ. चायला काय येळ बेळ तर नाही झालंय. हा? बारक्या बारक्या दिसतो का बारक्या? आवा हा? मी काय म्हणते, बारक्या दिसला का नाही? नाही ना ग बाई, तुला दिसला का बारक्या? नाही सापडला बाया, कवा धरून शोधते. आपण एक काम करू, गावाकडे जाऊ चल. हा? वय चल. बघू तिथे तरी असेल कुठं तरी. बारक्या अय्या किती छान बासुरी वाजवतोस तो. सोपान गाडी थांबव रे. ए विकी. हो सर. हाच का रे तो मुलगा सकाळचा? अरे हो हो, तो लांगडा बारकू. हा 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 हा. किती छान बासरी वाजवतो ना तो सर. विकी, तो छान बासरी वाजवतोय, पण या लोकांचं कसं असतं, हे डुकरासारखं असतं. यांना कितीही तेलात आंघोळ घाला, कितीही स्वच्छ करा, काचेच्या महालात ठेवा, तरीही हे गटारात जाऊन लोळणारच. आता बघ बसलाय भीक मागत. चल सोपान कर, गाडी चालू कर. बारक्या हो गो बाई. बारक्या 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 काय करतो तू इथं? बारक्या बारक्या काय केलं हे? अरे देवा देवा, काय दिस दाखवलं रे हे. या बाया, अरे देवा, काय केलं रे तू? किती वेळा मला शोधलं रे बारक्या तुला, तू कुठं सापडला? कुठं असत रे? अरे त्या परीत केव्हा? गेलो असतो तो तो काय बरं भिकारी झालं वाटला रे तुला? असतं रे देवा, गेलो असतो तो बरं झाला असतं. बारक्या, अरे बाबा, तू एवढा मोठा बासरी वादक होईल असं वाटलं नव्हतं रे मला, वाटलं नव्हतं मला. जाय तिकडं. अरे देवा.
आहे